एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुक्ताईची वाडी या आदर्श शाळेत सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविणारा स्तुत्य उपक्रम पार पडला. शिवाजी मामा नाईकवाडी व शुभम गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर, शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांची गरज ओळखून त्यांनी ही मदत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. स्वेटर, शालेय साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले. सर्वजण एक शाळेच्या संदर्भामध्ये, कारण शाळा हे समाजाचं मंदिर आहे आणि शाळेकडे सतत आपलं लक्ष असतं. आपण देखील सतत शाळेला प्रोत्साहित करतात, प्रेरित करत असतात. तर आमच्या शाळेमध्ये आपण आलात आणि आदरणीय शिवमदादा गायकर, त्याचप्रमाणे शिवाजी नायकवाडी मामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय तालुक्याचे भूषण असणारे आदरणीय विश्वासदादा आरोटे या ठिकाणी आले. मी प्रथमतः आमच्या शाळेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे शुभमदादा, दादा आणि आमचे संजूदादा, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती ताई या ठिकाणी आल्यात. आमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या वाढदिवसामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने खूप खूप ऋणी. चला चलतंय मुलगी प्रत्येकाने घ्यायचं, बसायचं एक एक लाईन. तिकडे बघ हरिपाठ आता आपल्या फोटो घे. लागतो ना तुला फोटो घे, फोटो घे. कोणी वाटलंय सांगायचं आरोटे सरांनी. चला माऊली, चला चला माऊली, चला जाय, चल पुढे चालते. तुझं चला इकडे घेत आहे तिकडे बघ, इकडे इकडे टाळ्या टाळ्या वाजवा. चालतंय, चल बाळा, पडी चल पडी चल पटपट. आता काय करायचं ताईचा ताई हसू दे हसू दे. एक तुझ्या हस्ते घे, ये बाळा ताई. आणि बाकी काय करा जागेवर ठेवा. बरं चालेल. आणि एक फोटो घेऊ. हो अजून ट्रॉफी घेऊन गेले आपण टाळ्या. बाकी तुम्ही आता जागेवर द्या, वाटून जागेवर बोला. तुझी चिमणी कुठे आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुक्ताईची वाडी या शाळेत येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. खरं तर या अगोदर देखील या शाळेमध्ये मी एकदा आलो होतो, पण त्यावेळेस आरोटे सर नसावेत. पण आज निमित्त होतं आमचा शुभम गायकर याच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आमचे मामा शिवाजी मामा नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण या शाळेला नक्की भेट देऊ. कारण मी सकाळपासून आम्ही 4 ते 5 शाळांवर गेलो होतो आणि जाता जाता या भागातील 2 शाळेला जायचं. आणि या ठिकाणी जात असताना तुमच्यासारख्या गोड विद्यार्थ्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. कारण तुम्ही देखील उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक आहात आणि उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक यांना घडवण्यासाठी जे शिक्षक अहोरात्र प्रयत्न करतायत ते या शाळेच्या निमित्ताने बघावयास मिळतं. कारण शाळा ही नुसती शिक्षणासाठी नसते, तर या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळालं, या ठिकाणी तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं एक झाड या ठिकाणी लावलेलं आहे आणि ही अशी परसबाग या ठिकाणी आणि प्रत्येक कुंडीवर तुमचं नाव ठेवलेलं आहे आणि त्या नावावर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आहे, प्रत्येक विद्यार्थी त्याची काळजी घेतो आहे. खरं तर शेतकऱ्याच्या मुलांना शेती महत्त्वाची असते आणि त्यांना शेतीमधली माहिती मिळत असल्यानंतर शाळेत देखील ते ज्ञान मिळालं पाहिजे. या ठिकाणी शालेय ज्ञान, त्याचबरोबर शेतीचं ज्ञान आणि शाळेत आल्यानंतर सर्व सुविचार, महात्मे अशी सर्व माहिती या पटलावर दिसली आणि मनस्वी आनंद झाला.
अनेक ठिकाणी मी बघतो अनेक शिक्षक, मी सकाळी काही शाळेनं गेलो तर शाळा सोडून देण्यात आल्या. असं झालं नाही पाहिजे. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्याकडे असणारी स्वच्छता, टापटीपणा आणि तुम्ही आनंदाने या ठिकाणी शिक्षण घेतायत आणि या ठिकाणी असलेलं वातावरण आणि तुम्हाला घडवणारे शिक्षक हे खरं तर महत्त्वाचं असावं. याप्रमाणे ही शाळा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी 5 जिल्ह्यांमधून या शाळेने लौकिक प्राप्त केला. पुनश्च एकदा आता गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रथम आला. ही खरं आनंदाची बाब आहे. आणि खरं तर जिथे इमारती आहे तिथे विद्यार्थी नाही, जिथे विद्यार्थी आहे तिथे इमारती नाही. पण या ठिकाणी विद्यार्थी आहेत पण इमारत कमी दिसते. पण असो, पण या ठिकाणी असणारं वातावरण हे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे आहे. मी तुम्हाला जीवनामध्ये एकच संदेश देईन, जाता जाता तुम्ही देखील उद्या चांगल्या पदावर कोणी इंजिनियर व्हाल, कोणी डॉक्टर बनाल, कोणी उत्कृष्ट शेतकरी बनाल, कोणी उत्कृष्ट व्यापारी बनाल. पण ज्यावेळेस आपण मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलं त्या शाळेसाठी आपण दानधर्म केला पाहिजे. या ठिकाणी सरस्वती आहे, या ठिकाणी लक्ष्मी आहे, या ठिकाणी ज्ञानोबा आहेत, या ठिकाणी तुकाराम महाराज आहेत. असे तुमच्यासारखे सुंदर रूप घेतलेले परमेश्वराने या ठिकाणी पाठवलं. म्हणून तुम्ही देखील जीवनात ज्यावेळेस 1 रुपया कमवाल त्यातले 25 पैसे दानधर्म करत असताना तो आपल्या शाळेसाठी करायचा. मग तो दानधर्म तुम्ही का करायचा? उद्या या शाळेत येणारे विद्यार्थी हे तुमचे भाचे असतील, कुणाचा पुतण्या असेल. पण आपली शाळा ही महत्त्वाची असते, कारण कृष्ण सुदाम्याची मैत्री ही या शाळेत घडलेली असते. 11वी 12वी नंतर जी मैत्री असते ती स्वार्थी असते आणि त्याच्या पुढली मैत्री असते ती माणसाला बिघडवणारी असते. आपल्यामधील एखादा मित्र उद्या मंत्री झाला, आमदार झाला, खासदार झाला, चांगला अधिकारी झाला, पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे जाल त्यावेळेस तुम्ही बालवाडी किंवा जिल्हा परिषदचे विद्यार्थी मित्र असं जर त्याला सांगितलं तर त्याला तेवढा आनंद होत असतो. म्हणून आपण देखील चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहात आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपण साकार करतायत. आणि मला अत्यंत आनंदाची गोष्ट अशी वाटली का सध्या बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असताना शासनाने देखील 9 ते 4 शाळा केली. पण असे कंपाऊंड प्रत्येक शाळेला असले पाहिजे, कारण आपल्या आईवडिलांना प्रत्येक आईवडिलाला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगी शाळेपर्यंत येईपर्यंत, त्यानंतर शाळेतून घरी जाईपर्यंत प्रत्येक आईवडिलाला काळजी लागेल असते. तुमच्या आईवडिलांना देखील वाटतं का दिवसभर माझे मुलं शाळेत गेले, पण तुमच्या आईवडिलांना एवढी खात्री आहे का शाळेला कंपाऊंड आहे आणि आमचे मुलं निस्वार्थीपणाने शिक्षण घेत आहेत. म्हणून आज या ठिकाणी शुभमचा वाढदिवस खरं तर त्याचा वाढदिवस झालेला आहे, पण त्यावेळेस तो मुंबईला शिक्षण घेतो आहे. पण त्या दिवशी माझी भेट नाही झाली, पण आज या ठिकाणी मला यायचंच होतं. पण शुभमचा वाढदिवस, शेवटी वाढदिवस कुणाचे करावेत, शेवटी ज्याच्याकडे काहीतरी कर्तृत्व असतं असे मुलं आहेत. आम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आमच्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता आम्ही करत आहोत. आणि शुभम देखील चांगल्या पदावर चांगल्या प्रकारे तो शिक्षण घेतो आहे. त्याला देखील मी एक सल्ला देईन तर तू देखील चांगल्या क्षेत्रात काम करशील त्यावेळेस मात्र दानधर्म करत असताना शाळेसाठी दानधर्म कर. तू ज्या शाळेत शिक्षण घेतलं असेल त्या शाळेसाठी कर. पण इतर गावचे मंदिरांसाठी देणग्या देणारे भरपूर आहेत. पण ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतात त्या शाळेमध्ये जर एखादी मदत केली तर ती मदत अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला शब्द देतो, दरवर्षी तुम्हाला दप्तर दिलं चालेल का? मग तुमच्या शाळेचे शिक्षकांनी आम्हाला पत्र द्यायचं, तुम्हाला दरवर्षी मी दप्तर देणार. काय देणार? दप्तर, वही, पेन, कंपास, टिपिंग बॉक्स असं किट तुम्हाला मी दरवर्षी देत जाईल. आणि तुम्ही देखील तुमचा वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही कुठं करायचा साजरा? शाळेत करायचा. कारण का तर तुम्ही किती बाहेर कोणी जरी तुमचे वाढदिवस जरी साजरे केले ते महत्त्वाचे नाही. कारण तुमच्या मित्रांमध्ये आता त्या मुलीला उठवलं, 1 मुलीला ओवाळायला उठवलं, ती उठली का? नाही. तिने 3 मुलींना घेऊन आली. किती? 3. अशी मित्र पाहिजे. अशी मैत्री तुम्ही निस्वार्थपणे शेवटपर्यंत टिकवा. ही मैत्री तुम्हाला महत्त्वाची राहील. पुनश्च एकदा शुभम, तुला आयुष्यामध्ये चांगले मित्र मिळो. तुझ्या आईवडिलांचं स्वप्न, तुझ्या आजी आजोबांचं स्वप्न जे तुला तुझ्या मनात असेल ते साकार कर. कारण तुझ्यासारखे शुभम अनेक असतील, पण तुझ्यात असलेली कला ही मला जोपासायला मिळते. कारण तू माझ्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्यावेळेस मला काही जाहिरातीची गरज असते त्यावेळेस तू चांगल्या प्रकारे तिच्यावर कला तुझं मन लावून ती आजमावत असतो. आणि अशी कला तू आजमावत असताना या कलेला नक्कीच भविष्यात तुला वाव मिळेल अशा तुला शुभेच्छा देतो. परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस प्राप्त करो, चांगले
वडिलांचं आईवडिलांचे किंवा तुझ्या भावाचं देखील स्वप्न तू साकार करशील. पुनश्च एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि शुभमच्या वाढदिवसानिमित्ताने आज मी तुम्हाला काय देणार आहे सांगा बरं. हां, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर ते तुम्ही घालायचं. हां, का तू कोणाला देणार नाही. बघा, तुम्हाला तुमच्या आईला द्या, तुमच्या वडिलांना द्या, तुमच्या भावाला द्या, पण दुसरं कोणाला देऊ नका. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांनी हे, कारण मला पुढे एका शाळेवर जायचे, तिथे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना स्वेटर द्यायचे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक हरिपाठ देईल. काय देईल? हरिपाठ. तो हरिपाठ तुम्ही तुमच्या घरात गेल्यानंतर तुम्ही वाचायचा, तुमच्या वडिलांना वाचायला द्यायचा आणि तुमच्या घरामध्ये जे कोणी हरिपाठ कीर्तन म्हणजे हरिपाठ म्हणत असेल त्यांना द्यायचा. पुनश्च एकदा तुम्ही तुमच्या जीवनातील अनमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.